एक मोठी बातमी आपण सविस्तर पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढे डरपोक मुख्यमंत्री कुणीही नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। भाजपच्या राजवटीमध्ये आम्ही 10 जागा जिंकल्यानं आता भाजप घाबरल्याचं सुद्धा वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं। पण 2018 मधला निकाल जर आपण पाहिला तर युवासेना म्हणून आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो। मग सिनेटची निवडणूक जी मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होती ऑगस्ट मध्ये, मला वाटतं ती 3दा रद्द केली गेली आणि होता होता मग पुन्हा एकदा नोंदणी केली, ती रद्द केली, परत एकदा नोंदणी करायला लावलं, ते रद्द केलं की विधानसभेच्या आधी निवडणूक होऊ द्यायचीच नाही एवढी त्यांच्या मनात भीती बसलेली। आणि म्हणून मी बोललो की सीएमच्या समोर आता डी लावायला लागेल, म्हणजे डरपोक सीएम मिंदे। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। रस्ता दुरुस्त न करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला नोटिसा काढा असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले। पुणे, मुंबई आणि अहमदनगर कल्याण मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गडकरी यांनी हा संताप व्यक्त केला आहे। गडकरी यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढलेले आहेत। 3 महिन्याच्या आत रस्ते दुरुस्त नाही झाले तर करार रद्द करा आणि रस्ते आपल्या ताब्यात घ्या असं सुद्धा गडकरी यांनी अधिकाऱ्यांना बजावलेलं आहे। पैसे घेतले पण पुण्या रस्त्यावर ते कामच करत नाही आणि त्यामुळे आत्ता त्या तक्रारी घेऊन माझ्याकडे तिथले आमदार येतात आणि अहमदनगरच्या पुढे 2 टोल महाराष्ट्र सरकारने घेतात। कल्याण टोल पूर्ण रस्ता खराब आहे, म्हणजे रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि 100% शिवाय मी खातो। मी म्हटलं आजच नोटीस पाठवा, हे रस्ते ताबडतोब दुरुस्त करा, त्या दोन्ही पोस्टे विड्रॉ करा आणि आपल्या ताब्यात घ्या आणि रस्त्याची कामं करा, कारण लोकांना त्रास झाला नाही पाहिजे।